वर्धा जिल्ह्यातील नाचनगाव ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी कॉलनी वॉर्ड क्रमांक 4 परिसरात येणाऱ्या पापडकर लेआउट, बडे प्लॉट, शिवाजी कॉलनी, माऊली पार्क, गजानन नगरी, चिंतामणी कॉलनी आणि शेंडे लेआउट या संपूर्ण भागात ग्रामपंचायतीकडून दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। एकीकडे नाचनगाव ग्रामपंचायत स्वच्छ पाणी पुरवठ्याचा दावा करत असताना दुसरीकडे ज्या टाकीतून या भागात नळाचा पुरवठा केला जातो त्याच ठिकाणी अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटल्याचे निदर्शनास आले आहे। यामुळे नागरिकांच्या घरापर्यंत दूषित पाणी पोहोचत असून हा प्रकार म्हणजे जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। पावसाळ्याच्या दिवसात आधीच पोटदुखी, थंडी, ताप यासारख्या आजारांचे प्रमाण वाढलेले असताना अशा परिस्थितीत दूषित पाण्याचा पुरवठा होणे अत्यंत धोकादायक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। यासाठी नाचनगाव ग्रामपंचायत आणि संबंधित जलपुरवठा कर्मचारी थेट जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। काही महिन्यांपूर्वी झालेल्या एका बैठकीत जिथे जिथे पाईपलाईन फुटली आहे तिथे तात्काळ दुरुस्ती केली जाईल असे आश्वासन ग्रामपंचायतीने दिले होते। मात्र गेल्या 2 महिन्यांपासून या भागात दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच असल्याने ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। संबंधित अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देणार का आणि नागरिकांना लवकरात लवकर शुद्ध पाणी मिळणार का असा प्रश्न आता स्थानिक जनता उपस्थित करतायत। न्यूज एक्सप्रेस करता वर्धा जिल्हा प्रतिनिधी संतोष देशमुख यांची रिपोर्ट।